पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वाव, स्वतःच्या देशातील हवेचा स्पर्शच वेगळा आहे यार। स्पर्श हवा ठीक आहे, पण तू अशीच मुंडी बाहेर काढून बसला ना तर सरकारला कार मध्ये पण हेल्मेट कंपल्सरी करावं लागेल। अरे सावलीचा आनंद उन्हात गेल्याशिवाय कळत नसतो मित्रा। खरंय तुझं, पण ही अमेरिका नाही, इंडिया आहे। इथल्या गाड्या शिस्तीत कमी आणि मस्तीत जास्त चालतात। मुंडी आत घे भाऊ। अरे आज इतक्या वर्षांनी माझा देश अनुभवतोय। इथल्या मातीच्या वासात, इथल्या हवेच्या स्पर्शात आपलेपणा जाणवतो रे। आणि मायदेशी परत आल्याचा आनंद काय असतो ना, तुला नाही कळणार। बरं बाबा, मग मला जे समजल ते सांग। विचार। अमेरिकेत ते लय पटकन होतं का? ते म्हणजे? ते रे, हाय हॅलो अंचलो, तुझं झालं होतं का? गॉड, ए पप्या, हा, तुम्हा सर्वांना असं का वाटतं की अमेरिका फक्त त्यासाठीच असते म्हणून? नसती का मग? अरे नाही, ते हॉलिवूडच्या पिक्चर मध्ये एकदम पटकन होतं ना, ओके मी थँक्यू एकदम, म्हणून म्हणलं तुझं बी झालं असेल। यू आर अनबिलिव्हेबल। बरं ते जाऊ दे, मला सांग, तुला गर्लफ्रेंड आहे का? नाही। हा, बरं झालं। मग आता घरी गेल्यावर तुला 5-25 नात्यातल्या गर्लचे फोटो दाखवतो, त्यातली एखादी प्रिंट करून टाक। अरे त्यात मजा नाही। हा, मग नेमकी कशात मजा आहे भाऊ? मला ना प्रेमात पडायचंय, खूप खोलवर प्रेमात पडायचंय। ती ना अशी सर्वांगात भिनली पाहिजे आणि तीच लाईफ पार्टनर पण झाली पाहिजे। आता ती कोण असेल माहित नाही, कधी कशी कुठल्या वळणावर भेटेल कोणास ठाऊक। हे सगळं माया दुखण्यामुळे होतंय। मी जर नीट असतो ना तर त्या कांता शेटची माया लेकीवर डोळा ठेवायची हिंमतच नसती झाली। अण्णा, सगळं नीट होईल, तुम्ही जास्त विचार नका करू। आई राजा, काय करू काय करू? त्यांच्याकडे काम होईल, त्यांच्याकडे नक्की काम होईल। अण्णा, काय होते तुम्हाला? अण्णा, सावकाश सावकाश, काय झालं? त्यांच्याकडे काम होईल, सावकाश। काय काय बनवून राहिले तुम्ही? त्यांचं बोलावणं कसं नाही आलं मला? मोबाईल कुठे? कोणचं बोलावणं? कर रावसाहेब नगरकर, दरवर्षी नवरात्रीला मी 9 दिवस संबळ वाजवायला जातो ना त्यांच्याकडे। जुनी परंपरा आहे त्यांची। अगं मी लहान होतो ना तेव्हा माझ्या बापा संग त्यांच्याकडे आरतीला संबळ वाजवायला जायचो मी। ते माहितीये, मग काही त्यांचा फोन कसा नाही आला अजून? मी पण फोन करायला विसरलो। अगं पैशाने जेवढी मोठी आहेत ना तेवढी मनानं पण मोठी आहेत मंडळी। ते नक्की मदत करतील। ये बाळ, घ्या तर। बाबा, ताई खरंच तुम्ही लय दयाळू आहात। हे सगळं रावसाहेबांमुळे बरं का? खरंय, ते जसं सांगतात ना तसंच करतो आम्ही। खरंच रावसाहेब धन्य आहेत। माधवी, हा, पुढचं वाटप तू कर। मी? अहो पण म्हणजे माझं तसं काही नाही, पण रावदादांना आवडणार नाही होते। अगं का नाही आवडणार? तू कर वाटप, आतली तयारी कुठपर्यंत आली मी बघून येते। चल बाजूला।
दे ना. दे दे लवकर. नमस्कार. माधवीताई, काय साड्या बघण्यात वेळ घालवलात ना तर लई उशीर होईल बघा. माझी सगळी कामं राहिलीत तिकडे. मला उशीर झाला ना कामाला तर मोठ्या बाई मला बोलतील. जास्त बोल नकोस. ही साडी जरा बाजूला ठेव. का? एवढी चांगली साडी कधी कोणी दान म्हणून देतं का? हो परी दान. नंतर माझ्या कपाटात नेऊन ठेव. अरे दामू मोठी पंचारती कुठे आहे? आणतो आणतो. हे घ्या. हा ठेव. अरे नीट लाव ना, मध्ये घे ना, मध्ये घे. ठेवले तर एवढी जा भाऊसाहेब, नागवेलीची पानं आणली का? पानं हा नागवेलीची ना. हा. दामू नागवेलीची पानं आणलीस का? मला किती सांगितली? हे असं आहे याच, तुम्ही ना राव काम कर, मी बघतो. आणा मात्र. हो हो तू काय बघतो ते लाव ना. युवराज, हा मोठे. अरे सारंगचं काही फोनच लागत नाहीये. कुठे आहे, कुठपर्यंत पोहोचलं काहीच कल्पना नाहीये. कसं कॉन्टॅक्ट करायचं त्याला? पप्पू आहे ना त्यासोबत. हा तो त्याच्यासारखाच वेंधळा आहे. मी पप्पूला कॉल करतो. आणि तुझं बोलणं झालं की मला कळव. हो. आते मी. काय गायत्री, कुठपर्यंत आले दादाला आवडणाऱ्या पदार्थांची तयारी? बासुंदी झालीये, अळूवड्या परततीये. आईने गावरान तुपातला शिरा पण केलाय. हो मोठी आई तुझे पराठे राहिलेत. हो अगं, एवढे सगळे पदार्थ त्याला काय खाऊ काय नको असं होणार आहे. वडापाव अनबिलिव्हेबल. खूप वर्षांनी याचा वडा खातोय रे. आता वडा झाला की थेट मोची गल्लीतील पापड भाजी आणि लस्सी. बास. अरे जरा दमानं घे बाबा. अमेरिकेच्या बर्गर वरून डायरेक्ट नगरचा वडा खातोय तू. पोटात वादळ उठतील वादळ. अरे वादळ उठू देत, नाहीतर भूकंप होऊ दे. खूप मिस करत होतो हे सगळं मी. आणि तुमच्या घरी पण तुमच्या आवडीचे पदार्थ ओक्की मंदी रेडी आहेत. त्यांना कसं थँक्यू करूया मग? पोटाची नाही मित्रा, मनाची भूक आहे, मनाची. आणि घरचं पण सगळं संपवतो की नाही बघच. पहिला युवराजचा पण तुझा मोबाईल बंद आहे का? फ्लाईट वरून काढलाच नाही. त्याला सांगू नको मी बाहेर खातोय. अरे येडा आहे राव तू. हा बोला युवराज भाऊ. सापडला का? बघ बघ भेटन तुला त्याच्यातच. अण्णा सापडला. श्रीधर मॅनेजर. नको नको तू राव फोन. हा ओके. अरे युवराज. दामू, मोठ्या आईला सांग सारंगला पोचायला संध्याकाळ होणार आहे. पळ लवकर. हा हा हॅलो. हा बोल आत्माराम. हॅलो मी हॅलो मॅनेजर साहेब, मी हे आत्माराम बोलतोय मी इकडनं. अरे ओळखला रे बाबा, बोल. ओळखलं त्यांनी मला. हॅलो. हा साहेब, मी असं म्हणत होतो, ह्या वर्षी देवीचा उत्सव आहे ना? आहे का म्हणजे? अरे असणारच ना. हा तेच म्हणलं. अरे पूर येऊ ना तर भूकंप येऊ, उत्सव होतो म्हणजे होतोच. अरे एवढ्या वर्षाची परंपरा आहे आपली. खरे खरे मालक. पण मग ह्या वर्षी उत्सवाला वादन आहे की? अरे उद्याच एक वादक येतोय. काय? पण दरवर्षी मी वाजवतो ना. अहो मग तुम्ही दुसरा कसं काय आणताय? अरे ते समजा खरं आहे रे. काय ना, एक तर तुझा फोन लागत नाही आणि तुझ्याकडे कमिशन मागितलं तर तू कमिशनही देत नाहीस. गेल्या वर्षी तुझ्याकडे कमिशन मागितलं, काय म्हणालास मला? आम्ही पैशासाठी नाही मानासाठी वाजवतो. तर या वर्षी तुला पैसाही नाही आणि मान पण नाही. आणि मोठ्या साहेबांना काय सांगायचंय ना ते मी बरोबर सांगतो. मालक असं करू नका मालक. मालक यावर्षी वाजवणं गरजेचं आहे मला.
गरज बिरज मला सांगू नकोस. कमिशन देणार असेल तर ये. वाजवायचे 25 भेटतील, 20 तुझे, 5 माझे. बोल, मंजूर? मंजूर 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 आहे. तेवढेच लागत आहेत मला. आजच्या आज ये, ताबडतोब निघ. हा हा हा, जी 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 जी, लगेच लगेच. झालं काम, झालं झालं. हा, मला लगेच बोलवलंय. मी आता आवरायलाच घेतो. आणि ए गाजा, तू तुझी पिशवी भरायला घे आणि तुझं तुंतुन पण घे बरोबर. अशी रंगत आणून आरतीला. हा गाजा चल, मी आवरून देते तुला. आई राजा उदो उदो. हाय जगदंबे, तारलंच ग बाई. अण्णा, लय यावरून परत परत भांडण नकोय, प्रश्न उत्तरही नकोय. मी तुमच्या सोबत येते. अगं पण तू 9 दिवस राहायचंय त्या घरात. तुमची काळजी घेणार कोणतरी पाहिजे ना. आणि सोबत येतेच आहे तर त्यांच्या घरात पडेल ते काम करेन. धुणी धुवेन, भांडी घासीन, काय भेटेल ते करेन. त्यांनाही मदत होईल आणि आपल्याला 4 पैसे भेटतील. हा हा, चल. नाही म्हणजे मस्त लई बोजा असतोय तिथं कामाचा. होय, त्यांना पण मदतच होईल तुझी, आहे की नाही? कुसुम, येऊ दे तिला. अहो पण मी पिशवी भरतो जरा. हा, जायचंच असन तर जा, पण संबळला हात पण लावायचा नाही. हात काय, पण त्या घरी तू संबळ वाजवतीस हे पण कोणाला कळलं नाही पाहिजे. अगं, तरी पण तू संबळ वाजवलीस तर मग नाही वाजवणार. मुक्ते, विचार करून शब्द दे. अगं आई, खरंच नाही वाजवणार. अगं, त्या घरात 9 दिवस देवीची सेवा करायला भेटतीये. हीच किती भाग्याची गोष्ट आहे. मी देवीला रोज विनवणी करेन. आई, आमच्या कुटुंबाला प्रत्येक त्रासातून, अडचणीपासून बाहेर काढ. आणि यावेळेस ती नक्की ऐकणार. कोणत्या ना कोणत्या रूपात माया मागे ती नक्की उभी राहील. बघच तू. आई माऊली, रामू, रावर पटपट लाव, लवकर दे. ओ बाबा, नीट चमकवा, नुसतं वरनं हात नका फिरवू. आणि तुम्ही हात चालवा पटापटा. काय काम करताय, हळूहळू. आई, तुम्ही इथं काय करताय? मी बाती बाळू का ग? देवीच्या सेवेत माझा पण हातभार लागला तर बरं होईल ग. हो आजी, बस ना. बसणे बसणे काय बावळट कुठली? नाही म्हणजे माझं असं काही नाही, पण रावदादांनी तुम्हाला इथं पाहिलं ना, तो वातीसारखं पिळवटून टाकतील आम्हाला सगळ्यांना. माझं श्रीधरशी आत्ताच बोलणं झालंय. दादाला यायला अजून वेळ आहे. बसल्या बसल्या वळेल आपली 4-5 ते हे वाती. देवीची तेवढीच सेवा होईल, देवीचा आशीर्वाद मिळेल. आणि आपण त्यांना परवानगी दिली हे दादांना समजलं तर कोण सांगणार आहे? हे म्हणजे सांगणार आहे का कुणी? दामू, मी कायला सांगू? अरे ते तर आधी मलाच तुळवतील. अरे काय तुम्ही सगळे असं बोलताय जसं की काका कोणीतरी गुंडच आहेत. आज तुम्हा सगळ्यांना त्यांची फक्त कडक शिस्त आणि नियम एवढंच दिसतंय, पण त्यामागची कारण दिसत नाही.
अरे सगळी संपत्ती सन्मान गेल्यानंतर एकट्याच्या बळावर मिळवलंय त्यांनी, नाहीतर आज आपली काय अवस्था असते. लय नावाजलेलं घराणं या नगरकरांचं. हा 150-200 एकर जमीन, फळबागा, ऊस, त्याच्यानंतर सोसायट्या, पतपेड्या, लय मोठा व्याप आहे त्यांचा, बराच मोठा. आणि घरातले मेन रावसाहेब, मेन माणूस रावसाहेब म्हणजे एकदम कडक शिस्तीचा माणूस, तुला सांगतो. हा घराचा व्याप सांभाळणारे त्यांच्या मोठ्या मालकीनबाई आहेत ना, त्या पण त्यांच्या शब्दाच्या बाहेर जात नाही कधी. तेव्हा तुम्हाला वागताना ए इकडे रे, हे बघ, तिकडं वागताना बोलताना आपला शब्द असा जपून वापरायचा. कळलं कळलं ना? हा लक्षात ठेव. चला. तुम्हाला त्यांची फक्त ताठ मान दिसते, पण त्या ताठ मानेसाठी झिजलेला मणका नाही दिसत. आणि नगरकर नावाचा दबदबा आणि ती इज्जत घरातल्याच माणसामुळे जाण्याची भीती आहे त्यांना, म्हणून त्याच्याशी ते कडक वागतात. आणि यात मला काही चुकीचं वाटत नाही. युवराज, काय चूक काय बरोबर ह्याचा जास्त विचार तू नको करू. त्यापेक्षा जरा कामात लक्ष दे. हो बरोबर आहे. मगापासून उगीच आपलं पोटपटेने हे सोडतोय इथं ऑर्डरी. ए चढना पटकन. सासूबाई, अहो एवढीशी इच्छा आहे तुमची, पण ती इच्छाही तुम्हाला दरवर्षी दाबून टाकायला लागते. मला काहीच करता येत नाही हो. तुमच्यासाठी काही करता आलं ना तर खरंच खूप बरं वाटेल मला. नाही ग वैजंती, तू नको वाईट वाटून घेऊ. रावसाहेबांचं काहीच चुकत नाही. माझा नातू म्हणतोय ते पण खरंच आहे बघ. या बाहेरच्या दुनियेत नगरकरांचा दबदबा आणि इज्जत कायम राखण्यासाठी आपल्याच घरातल्या एखाद्या माणसाला तुच्छ लेखलं, बेइज्जत केलं तर बिघडलं कुठं? तुम्ही मनाला नका लावून घेऊ, पण शेख मनाला लावून घ्यायचं आता सोडून दिलंय. मी काय म्हणते, येता का तुम्ही आता? नाही म्हणजे माझं असं काही नाहीये, पण राव दादा जर का आता इथे आले आणि तुम्हाला इथे पाहिलं तर काय होईल ना, या विचाराने मला धडकीच भरले हो. आपल्यासारखं उगा घरात इकडून तिकडं हुंदाडलेलं, खे करून हसलेलं त्यांच्या घरात अजिबात चालत नाही. नाच आणि गाण्याचा तर रावसाहेबांना लय राग. त्यामुळं नकळत गुणगुणायचं पण नाही. तिकडं नीट राहायचं, नीट वागायचं, त्यांच्या नियमात राहायचं. नियमात राहायचं? पण तुम्ही तर त्यांच्या घरात राहायचं म्हणले होते ना. तू तर अजिबात तोंड उघडू नको, हे सांगशील एखाद्याला. चालेल चालेल. तुमच्या वाटेची सेवा आम्ही करतो. अवतर देवीचा आशीर्वाद सुद्धा पोहोचवते तुमच्यापर्यंत. पण तुम्ही या आता. नाही म्हणजे माझं असं काही नाही हा, पण राव दादा जर का आता इथे आले तर त्यांचा राग बघण्याची ना माझी अजिबात इच्छा नाही. आई, आता मला पण भीती वाटायला लागलीये. त्यांचा चिडलेला चेहराच समोर येतो. फोन लाव त्याला. मला लावतो लगेच.